राज्यात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झालेले आहे। एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतंय। भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाची मागणी होत आहे, तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मागणी होत आहे। एकंदरीतच बारामतीमधील उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी साहित्य सेवा ट्रस्टच्या वतीने बारामती ते शिर्डी असा पायीवारी सोहळा केला आहे। एकंदरीत या पायी सोहळ्यामध्ये हजारो भाविक सामील झालेले आहेत। आपल्यासोबत बिरजूभाऊ मांढरे आहेत। काय सांगाल, एकंदरीत बारामती ते शिर्डी पायी सोहळा काढताय, काय उद्देश आहे? ह्याचा खरा उद्देश असा आहे की आम्ही दरवर्षीप्रमाणे शिर्डीला भाऊबीजेला दुसऱ्या दिवशी जात असतो, परंतु यावेळेस उशीर झाल्यामुळे आम्ही स्टॉप केलं होतं। पण आम्हाला सीट्स पण जादा मिळाल्यात आणि सर्व साई भक्तांची इच्छा आहे की अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही सर्व साई भक्त पायी शिर्डीला निघालेलो आहेत। साई एकंदरीत किती यामध्ये भाविक सामील होणार आहेत, कोणत्या मार्गाने पालखी जाणार आहे आणि किती दिवसाचा सोहळा असणार? या पालखी सोहळ्यामध्ये 1000 लोक सामील होणार आहेत आणि बारामतीवरून दौंडवरून घारगाव, अहमदनगर, राहुरी आणि शनी शिंगणापूर आणि शिर्डी या माध्यमातून 10 दिवस आम्हाला लागणार आहेत। साईच्या चरणी काय तुम्ही प्रार्थना करणार? साईबाबांना एकच साकडं आहे आमचं की आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, म्हणून आम्ही सर्व शिर्डीला चालत निघालेलो आहे। एकंदरीत मंत्रिमंडळाचा विस्तार आता एवढ्या 2-4 दिवसात होईल आणि आपला पायी सोहळा देखील चालू असेल, कशा पद्धतीने पाहताय? आम्ही चालत असतानाच आमच्या कानावरती बातमी येणार आहे की अजितदादा मुख्यमंत्री झालेत, म्हणून एवढा आम्हाला विश्वास आहे। आजपासून सुरुवात होते। बारामतीतील किती भाविक यामध्ये? 1000 लोक सामील होणार आहेत त्याच्यामध्ये। एकंदरीतच हे होते बारामतीचे उपनगराध्यक्ष बिरजूभाऊ मांढरे। तर हे पालखी सोहळा 10 दिवस असणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आहेत, ते आत्ता मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांनी साईचरणी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यासाठीच हा बारामती ते शिर्डी पालखी सोहळा आहे। आणि येणाऱ्या जो आमचा 10 दिवसाचा पालखी सोहळा आहे आणि रस्त्याच्या मध्यवर्ती असतानाच आम्हाला एक गोड बातमी मिळेल आणि दादा राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी आशा यावेळी बिरजूभाऊ मांढरे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक काबरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।